नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत। आज मी तुम्हाला वड्यांची भाजणी कशी करायची तिथपासून वडे तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। हा इथे आम्ही आता बारदान घातलाय आणि बारदानावरती अशा प्रकारचा फडका घालून घेतलाय, ज्याच्यावरती आम्ही पीठ करणार आहोत। ह्याच्यावरती जातं घालायचंय, कारण की जातं खालती घालत असताना ते सरकू नये म्हणून खाली बारदान घातलेलं आहे आणि बारदानावरती हा आता फडका घालून घेतलाय, ज्याच्यावरती आम्ही आता हे जातं बसवणार आहोत। जातं एकट्याने ओढता येत नाही पटापट, त्यामुळे तिला जरा मला मदत करायला लागणार आहे आजीला, आणि आम्ही आता दोघी मिळून जात्यावरती ही भाजणी दळणार आहोत। आमच्याकडे कोकणामध्ये गिरण्या नाहीयेत असं नाहीये, परंतु जात्यावरची जी भाजणी आहे ती खूपच छान होते, थोडी सरसरीत होते आणि त्यामुळे आम्ही जात्यावरच ती दळतो। जर जात्यावर दळली नाही आणि थोडी आम्ही जर गिरणीवरून आणली तर आम्हाला ती थोडीशी पिठासारखी लागते, गव्हाच्या मऊसर। सो त्याच्यामुळे वड्यांमध्ये थोडासा फरक पडतो, त्याच्यामुळे ती तशी होऊ नये म्हणून आम्ही ती जात्यावरतीच दळतो आणि ते आमच्याकडे पारंपरिक उपलब्धता आहे, तर त्या उपलब्धतेचा आम्ही वापर करतोय आणि जात्यावरतीच ही भाजणी दळतोय। वड्यांची भाजणी आपण करायला घेतली, ही आमच्याकडे कोकणामध्ये त्याला भोकाचे वडे म्हणतात, तर त्या भोकाच्या वड्याची भाजणी आम्ही करायला घेतलेली। आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी तुम्हाला दाखवते इथे। तर या साहित्यामध्ये कसं आहे की आम्ही हे भांडं घेतलंय स्टीलचं, हे तुम्ही बघू शकताय। जे काही तुम्ही वाटी घ्याल, भांडं घ्याल प्रमाणासाठी तुमच्या घरी सुद्धा, तर त्याच भांड्यानी आपल्याला सगळं घ्यायचंय साहित्य। तर ह्याच्यामध्ये आम्ही या भांड्यामध्ये घालून हे काळे उडीद आहेत, इथे हे जे आहेत हे काळे उडीद आहेत। एक भांड काळे उडीद घेतलेले आहेत, इथे एक भांड आम्ही हे धने घेतलेले आहेत, त्याच्यानंतर हे गहू आहेत, एक भांड गहू घेतलेले आहेत हे, आणि हे हरभरे आहेत, कच्चे हरभरे। ही सगळी भाजणी आपल्याला कच्च्याचीच दळायची आहे, ही भाजायची वगैरे नाहीये। हे सगळं धान्य आपल्याला भाजायचं नाहीये, हे सगळं आपल्याला कच्चच दळायचंय। याच फुलपात्रांनी संपूर्ण आम्ही हे 5 भांडी तांदूळ इथे घेतलेले आहेत। साधे आपले तांदूळ असतात, रेशनचे तांदूळ किंवा तत्सम उकडा तांदूळ असतो तसा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल, पण ह्याचं प्रमाण आपल्याला 5 भांडी घ्यायचंय आणि बाकीचं हे संपूर्ण साहित्य आहे हे एक एक भांड घ्यायचंय। हे सगळं कच्चं धान्य आहे आणि आता आपल्याला ते संपूर्ण एकत्र करून घ्यायचंय। असं तांदूळ आणि जे आपण धान्य घेतलंय हे सगळं आपल्याला एकत्रित करून आता हे दळायचंय। जरा खुंटा व्यवस्थित बसला नाही तर जातं आपण व्यवस्थित ओढू शकत नाही। जातं ओढत असताना प्रत्येक वेळेला काय होतं, खुंटा निघून जातो आणि त्याच्यामध्ये जात्यावरती दळण्यामध्ये खूप सारा वेळ वेस्ट होतो। सो तो व्यवस्थितपणे आपल्याला हा खुंटा बसवावा लागतो जात्याचा, आणि मध्येही असा एक खुंटा असतो छोटासा जात्याला। या छान डिझाईनचं हे कुरुंदी जातं आहे, त्याला पूर्वी आम्हाला सांगत असत की हे कुरुंदी जातं आहे म्हणून। त्याचा दगड खूप छान आहे आणि याच्यावरती बघा कशी छानपैकी डिझाईन काढलेली आहे। मध्ये याच्या एक छोटा होल असतो, त्याच्यामध्ये एक लाकडाचा छोटासा तुकडा घातलेला आहे गोल असा, आणि हा याला दांडा बसवलेला आहे पूर्ण। आमचं जातं आता तयार आहे, रेडी आहे आमचं मशीन आहे एक प्रकारे दळण्यासाठी। ताई आजींनी जातं घालून सुरुवातही केली माझी वाट न बघता, परंतु त्यांना एकट्याला ओढवणार नाही जातं, कारण त्यांचंही वय आहे, म्हणून आता मी चालली आहे जातं ओढायला तिकडे। जात्यावर दळण्यापाठीमागचं कारण हेच आहे आमचं, की थोडासा आम्हालाही व्यायाम, एक्झरसाइज आम्हालाही मिळते आहे। आजीचं वय सुद्धा 75 वर्ष आहे, पण आजी अजून जात्यावर बसतायत, कारण की आजींनी हे काम कायमचं केलेलं आहे आणि त्यामुळे आजी आतापर्यंत शरीर त्यांचं लवचिक ठेवून आहे। अशाच प्रकारची तब्येत आपल्यालाही मिळावी म्हणून हा चाललेला आहे खटाटोप सगळा, आणि त्यामुळे हे आपल्याला चांगलं खायलाही मिळतंय आणि तब्येतही चांगली राहण्याचा हा एक उपाय आहे चांगला। तर आपली अशा प्रकारे भाजणी दळून झालेली आहे, आम्ही ती दळलेली आहे जात्यावरती, ती तुम्ही बघितली आहेत। आणि आता त्या भाजणीचे, जे आमच्याकडे भोकाचे वडे ज्याला म्हणतात किंवा भाजणीचे वडे असंही कुठे कुठे म्हणतात, तर ते वडे कसे करायचे आहेत, त्याची काय रेसिपी आहे ते तुम्हाला मी आता इथे दाखवते आहे। तर हे आम्ही आता इथे पीठ घेतलंय, तर साधारण तुम्हाला जसे वडे हवे असतील त्याप्रमाणे त्या अंदाजाने हे पीठ घ्यायचं आहे। याचे साधारण ह्या एवढ्या पिठाचे साधारणपणे 10 ते 15 वडे होऊ शकतील, आणि त्यासाठी आपल्याला लागणारी गोष्ट ही आहे। इथे हे तिखट घेतलंय मी, हे 1-1.5 चमचा तिखट आहे, ही हळद आहे, हे पांढरे तीळ घ्यायचे ते एक मोठे 2 चमचे भरून, मीठ आहे आणि ही कोथिंबीर आहे। या इथे हे मी पाणी घेतलंय जे ते आपल्याला उकळून घ्यायचंय,
पाणी, कारण की उकळून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला मोहन म्हणून त्याचा वापर करायचा आहे. ज्यावेळी आपण वडे बनवायला घेणार होते तर त्यावेळेला आपण साधारणपणे असे पिठाचे अंदाज करायचा आहे. असा पिठाचा साधारणपणे एवढ्या पिठाचा एक वडा होतो. ह्या इथे मी दाखवते तुम्हाला. हे इथे असे वाटे करून घ्यायचे त्याचे, की एवढ्या साधारण पिठाचा एक वडा होतो. अशा प्रकारे जेवढे आपल्याला वडे करायचे आहेत त्या अंदाजाने इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला इथे दाखवलं तसं हे जे पाणी मी घेतलंय या पातेलीमध्ये, तर हे पाणी मी आता इथे उकळत ठेवणार आहे. आणि ह्या पाण्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे तेल घेऊन त्याचं मी मोहन म्हणून वापर करणार आहे. या पाण्यामध्ये ते तेल घालायचं आहे 2 चमचे. आणि नंतरला ते आपल्या ह्या पिठावरती आता मी ते ओतणार आहे तापवून. तर वडे खुसखुशीत होण्यासाठी याचा उपयोग होतो. खूपच छान सुंदर आणि खुसखुशीत वडे होतात. तर त्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला ही दाखवली आता. तर आपण आता बघूया की वडे कसे काय होत आहेत. हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती. त्याच्यावर मोहन घालायचं आहे, ही कोथिंबीर घालायची आहे. आणि नंतर आपल्याला बघायचं की वडे आपले कसे काय छान होत आहेत. ते ही तयारी तुम्हाला मी दाखवली. ती ह्याच्यामध्ये सगळी ऍड करून घ्यायचे. पीठ चांगलं सगळं एकत्र करून घ्यायचंय कोथिंबीरी सकट. आणि त्याच्यावरती ते आधण आहे जे सांगितलं मी तुम्हाला. साधारण 1 फुलपात्र भरून मी पाणी ठेवलंय. तर ते पाणी त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घातलंय साधं. आणि ते तेल घातलेलं पाणी आहे ते या आता पिठावरती आपण ओतायचंय. आणि मग आपण भाकरीचं पीठ जसं भिजवतो त्या हिशोबाने किंवा तत्सम हे पीठ भाकरीच्या पिठा इतकं मऊ आपण भिजवून घ्यायचं आहे. कारण आपल्याला त्याचा वडा थापायचा आहे. तो की आपल्या केळीच्या पानावरती थापू शकतो किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरही थापू शकता तुम्ही. तर त्यासाठी आपण आता हे पीठ भिजवून घेणार आहोत. या इथे आता आधण घातलंय आम्ही पिठावरती. आता थोडंसं हे पीठ घट्ट प्रमाणात भिजवून घ्यायचंय जसं भाकरीचं पीठ असतं तसं. इथे अशा प्रकारे आपण भाकरीसारखं हे पीठ भिजवून घेतलंय. थोडं घट्ट असं आम्ही हे पीठ भिजवलंय. आपल्याला वडे करायचे त्यावेळेला आपल्याला जर पीठ घट्ट वाटलं तर आपण थोडंसं पाणी लावून त्याला थोडं नरम करून घेऊ शकतो. भाजणीच्या वड्यांजवळ खाण्यासाठी आता आम्ही इथे चटणीची तयारी घेतलेली आहे. ओल्या खोबऱ्याची चटणी आम्ही ह्याच्यासोबत खाण्यासाठी घेतो. या इथे आता हे लिंबू घेतलंय आम्ही. ह्या लसणी आहेत, लसूण पाकळी आहे 2-3. ह्या 2 मिरच्या घेतल्यात, मीठ आहे आणि हे ओलं खोबरं आहे. तर ही सगळी तयारी आहे आपली ओल्या नारळाची पांढरी चटणी करण्यासाठी, जी आपण या वड्यांसोबत खाऊ शकतो. इथे आम्ही आता अशा केळीच्या पानावरती हा वडा थापून घेतलाय. खूप मोठा आणि खूप पातळ करायचा नाहीये, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. ही जी आपण भाजणी बनवलेली आहे ही संपूर्ण कच्च्या धान्याची भाजणी आहे. तर ती बनवत असताना आपण कच्च्या धान्याची बनवलेली असल्या कारणामुळे हे जे पीठ आपण जेव्हा भिजवू तर हे पीठ भिजवल्यानंतर एक साधारण 10 ते 15 मिनिटं आपण हे भिजत ठेवायचं आहे. भिजलेलं तसंच ठेवायचं आहे कारण ते फुगायला लागतं. आणि त्यानंतर वडे करायचे. पीठ भिजवल्या इमिजिएट त्याचे वडे करायचे नाहीये, कारण कच्च्याची भाजणी असल्यामुळे थोडीशी ती भिजायला आणि फुगायला थोडीशी ठेवायची आपल्याला. झारा आणि थोडंसं तेल आपल्याला हलवायचं आहे या इथे. तर आपण आता इथे तेल हे हलवून वड्यावरती असं उडवायचं आहे आपल्याला थोडं, जेणेकरून सगळीकडून हा वडा सुंदर असा फुगेल. आता छानसा वडा झालेला आहे. असा उलटा करायचा आहे आपल्याला याला. आणि अशा प्रकारचा हा खुसखुशीत वडा आता तयार झालेला आहे. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला ठेवायचा आहे आपल्याला. थोडा गुलाबी झाला की काढून घ्यायचा आहे खाण्यासाठी. या इथे अशा प्रकारचे खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत. ही चटणी तयार झालेली आहे. अशा प्रकारची चटणी आणि वडे तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल. ह्याच्यावरती तीळ जे तुम्हाला दिसत आहेत तर ते तिळामुळे एक प्रकारचा सुंदर खमंग खुसखुशीत वड्याला एक फ्लेवर येतो छान. कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे कोथिंबीरही दिसते आहे वरती. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. ही करून बघा, तुम्हाला खायला नक्कीच आवडेल. वडा चटणी तयार झालेली आहे आणि माझी आई आहे घरामध्ये 82 वर्षाची. तिच्याच ह्या रेसिपी आहेत ज्या मला शिकवलेल्या आहेत. तिला आता टेस्टिंगला वडा दिलेला आहे. आई कशी झाली आहे? सुंदर वडा आवडलेला आहे आईला. एकदम खुसखुशीत वडा चटणी आईला खायला दिलेली आहे. आजकाल आपण बघतो की प्रोसेस फूड खूप मिळतं बाजारामध्ये आणि जे की आपण आणून ते खातो पण. तर आपल्याला माहिती आहे की ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे, पण तरी पण आपल्याला सहज अवेलेबल होतं म्हणून आपण ते खातो. तर तसं तुम्ही करू नका, ते तब्येतीला हानिकारक असतं. तर अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत, जे भाजणी सदृश्य किंवा चांगले पदार्थ, ते तुम्ही आणून खा आणि तुमची तब्येत छान ठेवा. हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे.